रुपाली ताई, तुम्ही महिला आयोग पदाचा गैरवापर करून असे अशोक थरात जैसे राक्षस लोकांना पाठबळ देऊन जे महिला आयोगचा जे मोठा पद आहे त्याची मान ठेवली नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आज भोगावं लागते। याच्यामध्ये कोई महिला म्हणून तुम्हाला सॉफ्ट टार्गेट करत नाही। जे तुम्ही केल्यात ते तुम्हाला भोगावं लागला। आणि आजपर्यंत तुम्ही किती लोकांच्यासाठी न्याय केला? संपदा मुंडे, पूजा चौहान, गौरी गर्जे, करुणा मुंडे, रेणू शर्मा, इतके लोकांची तुम्ही म्हणताय की खरातचे बद्दल ते तुमचे गुरु होते आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही होता। आणि ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती, ज्यांच्यासाठी तुमच्याकडे कंप्लेंट आहे, संजय राठोडसाठी, धनंजय मुंडेसाठी, सगळ्यांच्यासाठी काय केलं तुम्ही? संपदा मुंडेला न्याय दिला का तुम्ही? आपले पदाची मान नाही ठेवली, त्याचा तुम्हाला भोगावं लागला। आणि आता तुम्ही जे पुढची वाट आहे त्याची बघा। तुमची आता जे लटकती तलवार आहे तुमच्या डोक्यावरती, तुमची अटक कशी होणार आहे? क्योंकि तुम्ही त्यांची संस्थामध्ये सदस्य पण आहे आणि तुम्ही आज मोठे मोठे म्हणता आणि जे राजकारणी लोक त्यांना पाठबळ देतात त्यांना, आणि जे राजकारणी लोक जसे काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष शिंदे म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला, काल ते कोणी होते त्यांनी पाठिंबा दिला होता, ते लोकांना मी एकही सांगू इच्छिते, तुम्ही जनप्रतिनिधी असताना कधीही जनताचे अन्यायावरती कधीही आवाज उचलत नाही। पण ज्या वेळे हे राजकारणी लोकांची वेळ येते त्या लोकांना तुम्ही पाठीशी घालण्याचा काम करताय आणि भ्रष्टाचार आणि असे घाणेरडे कृत्य आणि महिलांवरती होणारे अत्याचारला तुम्ही पाठिंबा देऊन त्यांना वळावा देताय। तर तुम्ही पण लक्षात ठेवा की आज रुपाली ताईचा राजीनामा झालेला आहे, काल धनंजय मुंडेचा राजीनामा झाला होता, पण लवकरच लवकर तुमची वाढी पण येऊ शकते जरी तुम्ही काम नाही केला तो। असंच मी स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून असे काम न करणारे आणि जनताचे मतदानाचा गैरवापर करून जनताची दिशाभूल करणारे आमदार, मंत्री कोणी पण असू द्या, त्यांच्या विरोधात मी लढत राहणार। आज स्वराज्य शक्ती सेनाला खूप मोठा यश भेटलेला आहे। दुसऱ्या वेळी लास्ट इयर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला होता आणि आज रुपाली ताई चाकणकर साठी मी गेले 2023 पासून मी प्रयत्न करत आहे आणि दिल्लीमध्ये जाऊन मी महिला आयोगाला पण मी कंप्लेंट दिली होती, सीएम साहेबाला दिली होती, मतलब जिथे जिथे सगळीकडे मी कंप्लेंट दिली होती, पण कुठेही या गोष्टीवरती काहीही कारवाई झाली नाही। तो मी कोर्टामध्ये, औरंगाबाद हायकोर्टामध्ये पण मी खटला टाकलेला होता आणि सरकारला नोटीस पण भेटली आहे या बाबत। त्याच्यासाठी आज